ये मेरे को बताइए, ये जो रूम बंदा है ये कितना साल हो गया इसको? वही बारिश में बांधे तो फिर बारिश में जब अपना काम हम चालू। 1 साल हो गया। हाँ हो गया बरोबर है। काम खत्म हुआ उधर का? अभी कहीं पे चालू है, यहाँ का खत्म हो गया। खत्म हो गया। ये टाकी बेकी सब किसका है? अपने ही है। सब तुम्हारा कॉन्ट्रैक्टर का है? ये सामान पूरा टोटल जो सामान पड़े वो सब किसी वो किसी दूसरे का है। हाँ सामान। हाँ, ये सब ये खाली लोखंड, अपना है। ये लोखंड का बिजनेस सब है और वो रेती वो सब ये सब रेती अपना है। हाँ। नहीं तो अभी कितना भी ये दो रूम बाकी है। हाँ, ये 3 कितना 4 रूम था ना इधर? हाँ, 4 रूम था। 4 रूम बंद हो गया। अभी 2 रूम था, अभी तुम बाकी इधर है। खाली हम। हाँ? और इधर कोई नहीं। नहीं तो कोई नहीं है? नहीं कोई नहीं। तुम्हारा कॉन्ट्रैक्टर का नाम क्या है? मेहुल भाई। मेहुल भाई। हाँ उसका नंबर और कुछ है? नंबर। हाँ? फोन दे रहा, फोन नंबर दो। दो। क्या कर रहा? क्या नंबर बताओ? नंबर बता जरा। ये नंबर 7875 7875 22 बार 4 बार। हाँ 6 662। क्या नाम है इसका? मेहुल भाई। मेहुल पुरोहित। हॅलो, मेहुल पुरोहित बोलताय का आपण? मी रानोडे बोलतोय, मनसे संघटक मीरा भाईंदर शहर. आता मी उभा आहे आपले भाईंदर पूर्व दिघे मैदान, इंदिरानगर झोपडपट्टीच्या समोर. ओके, तर तुमचं या ठिकाणी तुमचा एक माणूस आहे, त्याच्यावरून तुमचा नंबर घेतला आणि ते तुमचं इथे सामान पडलं इथे. आय थिंक मला वाटतं तुम्हाला मागच्या वेळेस पण मी तुमच्याशी बोललो होतो. ते झोपड हां हां नाही झोपड्या 2 आहेत, तुमचे लोखंडीच्या सळ्या आहेत इथे, कळलं का? तुमच्या पाण्या टाक्या आहेत, सामान आहे, सगळं इथे आहे. मी ये कब तक निकालेंगे आप मेरे को बताइए? 1 हफ्ते में पूरा निकल जाएगा? क्योंकि एक ग्राउंड को हम लोग महानगर पालिका को 11,800 पे करते, तभी ग्राउंड हमको खेलने के लिए मिलता है. अगर ये खेलने आगे पैसा पे करने के बाद भी अगर ये सब यहाँ पे सब ऐसा रहेगा तो हम लोग क्यों पैसा देवे? तो मेरे को ये 8 दिन. हाँ 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 ठीक है. नहीं वो आप वो कहो, उसका महानगर पालिका लुकआउट है, वहाँ पे तालाब के अंदर वॉचमैन देना कि नहीं देना उनका लुकआउट है, बरोबर है. हाँ, ये आप पूरा सामान होगा, ये पूरा सामान ये बारिश के पहले 8 दिन में पूरा सब खाली कर दो पूरा ये. ठीक है ना? 8 दिन में कुछ रहना नहीं चाहिए. नेक्स्ट फ्राइडे आ जाऊंगा तो यहाँ पे कुछ रहना नहीं चाहिए आपका सामान. ठीक है? हाँ या. नमस्कार, मी अनिल पांडुरंग गणावडे, मनसे संघटक मीरा भाईंदर शहर. आपण या ठिकाणी आज उभे आहोत आनंद दिघे मैदान, भाईंदर पूर्व, इंदिरानगर झोपडपट्टीच्या समोर, एस एन कॉलेजच्या समोर. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून याचं कारण असं आहे, मागील 1 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आपण ठेवल्या होत्या, अगदी मोठ्या प्रमाणात ठेवल्या होत्या. परंतु हे जे ग्राउंड जे या ठिकाणी पाहिलं
तर हे ग्राउंड अतिशय खराब आणि ह्या ग्राउंडच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं आज फेसबुक लाईव्हचं कारण असं आहे की 1 महिन्यापूर्वी अगोदर महानगरपालिकेशी संपर्क करून या ज्या इथे झोपड्या होत्या आय थिंक 6 झोपड्या होत्या, 6 झोपड्या 4 तुटलेल्या आहेत आणि 2 आता बाकी आहेत. इथे सामान आहे, लोखंडी सळ्या सगळे आहेत. पण मागच्या वेळेस जो क्रिकेट खेळत असताना जे आमचे जे काही खेळणारे क्रिकेट प्रेमी होते ते ह्या ठिकाणी पडून त्यांना इजाही झाली होती. त्यावेळेस महानगरपालिकेच्या नोटीस आणलं होतं, परंतु आजपर्यंत या महानगरपालिकेने ह्या ठिकाणी हे उचलले नाहीये. आत्ता आम्ही जस्ट थोड्या वेळापूर्वी कॉन्ट्रॅक्टर जे येते मेहुल गांधी यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत. त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिले की 8 दिवसांमध्ये पूर्ण हे सामान खाली करू. बोलायचं तात्पर्य असं आहे की आम्ही ह्या ग्राउंडसाठी 11,800 आम्ही देत असतो, तेव्हा आम्हाला हे ग्राउंड ह्या क्रिकेट टीमसाठी मिळतं. आज तुम्ही या ग्राउंडची हालत बघताय. तुम्ही या ठिकाणी स्टेज बांधलेला आहे, स्टेजवरती रात्रीचे सगळे पत्ते खेळणारे दारू पिणारे सगळे त्या ठिकाणी असतात. हा गेट आहे, या मैदानाला जो गेट आहे तो गेट पूर्ण टोटली बंद तुटलेला आहे. आज रात्रीचं या ठिकाणी तुम्ही आलात तर पूर्ण या ठिकाणी गर्दुले सगळे बसलेले असतात. आणि या ठिकाणी म्हणजे अक्षरशः म्हणजे ह्या जो मैदान हे म्हणजे मैदानच नाही आहे या स्वरूपामध्ये असं आपण समजू, कारण या ठिकाणी बरेचसे वाईट प्रकार चालत असतात. मी सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती करेल की आपण तात्कालीन ह्या मैदानासाठी काही ना काहीतरी ह्या ठिकाणी सिक्युरिटी 1 किंवा 2 असे सिक्युरिटी ह्या ठिकाणी द्यावेत. जे तुटलेले ह्या ठिकाणी जे गेट आहेत ते गेट या ठिकाणी बसावे. आणि आपण ह्या ठिकाणी जे 1 वर्षापासून इथे जे सामान पडलेलं आहे, पाठीमागे जे तलावाचं सुशोभीकरण होतं, त्या सुशोभीकरणासाठी जे कर्मचारी होते त्यांना त्या इथे रूम बांधून दिले होते आणि काम करून याचा आता 6 महिने झालेला आहे, तरी त्या लोकांनी इथे सामान उचललं नव्हतं. तर आपण तत्कालीन या आपले जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावे आणि या पुढील 8 दिवसामध्ये इथलं हे सामान हे खाली करावं आणि हे मैदान पूर्णपणे मैदान हे खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावं, असं मी आज फेसबुक माध्यमातून सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.